प्रत्येकाची स्वयंपाक करायची आणि भाज्या बनवायची पद्धत वेगळी असते. असंच वेगळ्या पद्धतीने आज मी बटाट्याचा रस्सा भाजी करणार आहे. तर त्यासाठी लागणारं वाटण बघूयात. तर इथे वाटणामध्ये मी घेतलेले आहे मूठभर कोथिंबीर, त्याचबरोबर चमचाभर धणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेले आहेत, त्याचे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आलं, लसूण आणि मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या सुद्धा घ्यायच्या आहेत, पण मी ते तुम्हाला इथे दाखवायचे विसरले. तर आता इथे मी बटाटा घेतलेला आहे. बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत मध्यम साईजच्या. एकदम बारीक सुद्धा नाही किंवा एकदम जास्त मोठ्या सुद्धा नाही. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ बटाटा धुवून घ्यायचा. त्यानंतर पाण्यामध्ये बटाटा टाकून ठेवायचा जेणेकरून तो काळा पडणार नाही. इथे हे सगळं वाटण भाजून घेतलेलं आहे. आता हे वाटण मिक्सरला वाटून घेऊयात. तर सगळ्यात आधी मी खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतली. त्यानंतर शेंगदाणे, लाल सुक्या मिरच्या, धणे आणि चवीनुसार मीठ घालून पाणी घालून याचं देखील वाटण वाटून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये फोडणी देऊन घेऊयात. तर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालायची. खोबऱ्याचं वाटण मिनिटभर परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तयार केलेल्या फोडी घालून घ्यायच्या आणि फोडीसुद्धा छान अशा ह्या खोबऱ्यासोबत परतवून घ्यायच्या. छान अशा फोडी सगळ्या परतवून झाल्या की मग याच्यामध्ये घालायचं आहे वाटण. वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून वाटण खाली चिकटणार नाही आणि छान असं 5 ते 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती हे वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत परतवून झालं की मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायची गरज नाही कारण आपण वाटणामध्ये मीठ घातलं होतं. आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचे. शक्यतो याच्यामध्ये गरम पाणीच घालायचे आणि बटाटा पटकन शिजतो आणि कालवण सुद्धा खायला चविष्ट लागतं. झाकण ठेवून बटाटा छान असा शिजवून घ्यायचा. बटाटा व्यवस्थित शिजला आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं. बटाटा व्यवस्थित शिजला आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरीसोबत खाऊ शकता. पण मला गरम-गरम भातासोबत ही भाजी खायला खूप जास्त आवडते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. बटाट्याचा रस्सा भाजी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक